सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रिंगण सोहळा. शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला रिंगण सोहळ्यात सहभाग. आषाढी एकादशीच्या पूर्व दिवशी सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात शाळकरी विद्यार्थ्यांनी भव्य असा रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्यात शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या आणि पारंपरिक विषयांमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक वर्षी शांतिनिकेतनकडून आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांसाठी हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो आणि यामध्ये वारीच्या मार्गावर ज्या पद्धतीने रिंगण सोहळा होतो त्याच धर्तीवर शांतिनिकेतनमध्ये भव्य असा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. या रिंगण सोहळ्यात फक्त शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे सहभागी होऊन या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात. आजही शांतिनिकेतनमध्ये हा भव्य आणि दिव्य नेत्रदीपक असा रिंगण सोहळा पार पडला. पाहूया या सांगलीतील रिंगण सोहळा. शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये आज रिंगण सोहळा, दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे. या सोहळ्यासाठी आमच्या परिवारातील, शांतिनिकेतन परिवारातील अगदी लहानांपासून म्हणजे अगदी बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्व विद्यार्थी हजर राहत असतात. हा गेले 25 वर्ष हा सोहळा पार पडत आहे. यासाठी आमच्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील हे दरवर्षी हे ग्राउंड ह्या सर्व मार्गदर्शन आम्हाला करत असतात. हे सर्व ग्राउंड उपलब्ध करून देत असतात आणि आमचा संगीत विभाग हे भारूड, भजन असा दिंडीचा सर्व असा रंगीत संगीत कार्यक्रम हा संगीत विभाग, सांस्कृतिक विभाग कार्यक्रम सादर करत असतो. आणि यासाठी या आमच्या परिसरातील काही मानाची मंडळी ज्यावेळी ही दिंडी निघते त्यावेळी प्रसादाची व्यवस्था करत असते. गेले 25 वर्षामध्ये प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या या शांतिनिकेतनमध्ये हा पांडुरंगाचा सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे तल्लीन होऊन जात असतात या दिवशी आणि हा सोहळा इथे पार पडत आहे. धन्यवाद.